महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवारांना बहुमत दिलं नाही आणि त्यामुळेच शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. मात्र या उलट ममता बॅनर्जी, मायावती या नेत्या स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. दिलीप वळसे पाटील जे बोलले ते अगदी खरंय, 100% खरंय. खरं तर त्यांनी याबाबत सारवासारव करण्याची किंवा दिलगिरी व्यक्त करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. दिलीप वळसे पाटील आधी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आणि तेव्हा ते त्यांची भूमिका पुढे न्यायचे. आता त्याने शरद पवार यांच्यापासून काडीमोड घेऊन अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यामुळेच अजित पवार यांची भूमिका पुढे नेणं त्यांना क्रमप्राप्त आहे. नव्या व्यवस्थेनं म्हणजेच भाजपनं त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली. नंतर कितीही सारवासारव केली तरी पवारांच्या मर्यादा या विषयाला तोंड फुटलं. शरद पवारांच्या मर्यादांबद्दल इतर कोणी बोललं असतं तर त्याची इतकी चर्चा झाली नसती. पण वळसे पाटील बोलले याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. पक्षफुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत गेले. तोही महाराष्ट्राला मोठा धक्का होता. वळसे पाटील फुटू शकतात म्हणजे काहीही होऊ शकतं असाच त्या आश्चर्याचा अर्थ होता. कारण वळसे पाटील यांच्या कुटुंबात राजकीय परंपरा असली तरी त्यांना राजकारणात रांगायला, चालायला, धावायला शिकवलं ते शरद पवारांनीच. अखेरच्या टप्प्यात त्यांच्या अनेक मर्यादा असतानाही त्यांच्यावर गृह खात्याची जबाबदारी दिली. महाराष्ट्राच्या इतिहासातील निष्क्रिय गृहमंत्री पवारांनीच वळसे पाटील यांच्या रूपाने दिले. तर वळसे पाटील यांच्या गृहमंत्री पदाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला. नवाब मलिक जेव्हा एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या विरोधात आक्रमकपणे लढत होते तेव्हा राज्याचे गृह खातं झोपून होतं. निष्क्रियता कुठपर्यंत असावी तर नवाब मलिकांनी संघर्ष सुरू केल्यानंतर त्यांनी केलेल्या आरोपासंदर्भात 15 दिवसांनी गृहमंत्री असलेल्या वळसे पाटलांना पत्रकारांनी विचारलं आणि त्या संदर्भात मला माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो असं उत्तर वळसे पाटलांनी दिलं होतं. अशी उदाहरणं द्यायची तर जंत्रीच देता येईल. अगदी परवापर्यंत आपल्या झोळीत जे जे मौल्यवान होतं ते पवारांनी वळसे पाटलांना दिलं. त्यांनी निर्णायक क्षणी पवारांची साथ सोडली आणि आता तर थेट पवारांना आरसा दाखवताय. शरद पवारांच्या मर्यादा हा विरोधकांचा, विशेषतः भारतीय जनता पक्षाचा लाडका विषय. पवारांनी मोदींवर टीका केली की भारतीय जनता पक्षाचे लोक आक्रमक होतात. एकीकडे नरेंद्र मोदी सांगतात की मी पवारांचा बोट धरून राजकारण शिकलो, तर दुसरीकडे भाजपच्या गोटातून 3.5 जिल्ह्याचे नेते अशी पवारांची हेटाळणी केली जाते. आता तर पवारांनीच वाढवलेले नेते हे पवारांच्या मर्यादा दाखवू लागले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड खस्ता खाऊन ज्या मुलाबाळांना वाढवलं, त्यांना धंदापाण्याला लावलं, त्यातल्याच बिघडलेल्या औलादींनी बापाला जाब विचारावा तशातलं हे प्रकरण. तर शरद पवार यांच्या राजकारणातले अनेक दोष दाखवता येतील, त्यांची स्वतंत्रपणे चर्चा करता येईल. पण वळसे पाटलांसारख्यांनीच त्यांची मापं काढावीत हे कुणालाही रुचणार नाही. सुरुवातीची अर्ज काँग्रेस, नंतरची समाजवादी काँग्रेस आणि आताची राष्ट्रवादी काँग्रेस असा शरद पवारांचा राजकीय प्रवास आहे. तर 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या 71 जागा ही आजवरची त्यांच्या पक्षाची सर्वाधिक ताकद असल्याचं दिसून येत आहे. तर पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाला मिळालेल्या जागा हेच त्यांच्या ताकदीचं मोजमाप करण्याचा परिणाम आहे का? तर शरद पवार हे सगळ्यांना हवेत, पण ते सत्तेतले शरद पवार हवेत. सत्ता मिळवून देणारे आणि सत्तेतील मोक्याची पदं देणारे पवार हवेत. पवार हवे आहेत, पण ते आपल्या गुन्ह्यांना संरक्षण मिळवून देणारे पवार हवेत. काल परवापर्यंत पवार हे सगळं करत होते आणि त्यासाठी अनेकदा टीकेचे प्रहार झेलत होते. 2014 सालच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय हा शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतला मोठा डाग म्हणून आजही ओळखला जातो. आणि त्यामागचं पवारांचं नेमकं राजकारण काय होतं? ते 1999 पासून 2014 पर्यंत आपल्या चेला चपाटांनी सत्ता उपभोगताना जे भ्रष्टाचाराचे डोंगर असले होते त्यांना संरक्षण मिळवण्यासाठी ती खेळी होती. स्वतःसाठी नाही तर आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी त्यांनी राजकीय आयुष्यातले गंभीर प्रमाद केला होता आणि ज्यावरून आजही त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं. पवार ज्या वेळी मोदींना भेटले त्यावेळी असलीच काही निकटवर्तीयांची प्रकरणं होती हे विसरून चालणार नाही. आता संबंधितांना संरक्षणासाठी शरद पवार यांची गरज उरलेली नाही आणि त्यामुळेच शरद पवार यांना आरसा दाखवणं सोयीचं बनलंय किंवा ती त्यांची राजकीय गरज बनली आहे.
शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेवढे अन्य कुणावर इतिहासात क्वचितच झाले असतील. अगदी अंडरवर्ल्डशी संबंध, दाऊद इब्राहिमशी संबंध वगैरेपर्यंत आरोप होते. पण आरोप करणारे सत्तेत आल्यानंतर त्यातला एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत. आणि आरोप झाले म्हणून घाबरून शरद पवार कधी कुठल्या सत्तेला शरण सुद्धा गेले नाहीत. अगदी 40च्या टप्प्यावर त्यांनी देशातील सर्वशक्तिमान नेत्या इंदिरा गांधी यांच्याशी पंगा घेतला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते असताना सोनिया गांधी यांच्या गटाकडून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाल्यानंतरची प्रतिक्रिया म्हणजे विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा आणि काँग्रेसमधून निलंबन ओढवून घेणं. अर्थात 1978चं बंड आणि या घटनेसंदर्भात प्रत्येकाचं विश्लेषण वेगळं असू शकतं. मुद्दा असा की सोनिया गांधींशी टोकाचे मतभेद झाल्यानंतरही पवार भाजपासोबत गेले नाहीत. त्यांनी काँग्रेससोबतच आघाडी केली. या प्रवासातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांनी वयाच्या 38व्या वर्षी स्वतःच्या हिमतीवर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि यावेळी त्यांना कोणत्याही महाशक्तीचं किंवा सत्तेचं पाठबळ नव्हतं. याउलट त्यांचे मानसपिता किंवा गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव चव्हाण यांनी निर्णायक क्षणी माघार घेतली होती. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या त्यावेळेच्या काँग्रेसमधल्या दिग्गज नेत्याच्या विरोधात हे बंड यशस्वी झालं होतं. त्या बंडासंदर्भात आजही कोणी खोकेपेट्यांची भाषा करत नाही किंवा केंद्रीय यंत्रणांनी कानाखाली घोडा लावून पक्षांतर घडवून आणल्याचीही चर्चा होत नाहीत. तर देशाच्या राजकारणातील त्यावेळच्या शक्तिमान नेत्या इंदिरा गांधी यांनी दिलेल्या तडजोडीचा प्रस्ताव फेटाळून मुख्यमंत्रीपदाची किंमत चुकवली होती. महाराष्ट्र हा दिल्लीसमोर, दिल्लीच्या सत्तेसमोर झुकणार नाही हे कुणी जाहिरात एजन्सीनं किंवा प्रचार यंत्रणेनं तयार केलेलं वाक्य नाही, तर 40 वर्षाच्या शरद पवार यांनी 43 वर्षापूर्वी ते कृतीतून दाखवून दिलं होतं. पुन्हा 1999ला त्यांनी तेच दाखवून दिलं. 2019 मध्ये पुन्हा तेच ठणकावलं आणि आता स्वतः स्थापन केलेला पक्ष फुटत असताना देखील ते अजिबात विचलित झाले नाहीत. झुकण्याचा तर प्रश्नच नाही. तर अशा शरद पवार यांच्या ताकदीचं मोजमाप निवडणुकीतल्या यशापयशावर होऊ शकत नाही हे भाजपला कळून चुकलंय आणि म्हणूनच त्यांनी पवारांच्या प्रतिमेची हानी करण्यासाठी त्यांच्याच माणसांना पुरस्कृत केलं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात पहिली 3 दशकं काँग्रेसचं एकहाती वर्चस्व होतं. विरोधात प्रजा समाजवादी पक्ष, शेकाप, जनता पक्ष यांना नगण्य जागा मिळत होत्या. आणीबाणीनंतर चित्र बदललं. 99 जागा जिंकणारा जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष झाला. पण शेवटी सत्ता दोन्ही काँग्रेसनं एकत्रित येऊन मिळवली. हीच पार्श्वभूमी शरद पवार यांच्या बंडासाठी पोषक ठरली आणि ते बंड यशस्वी करून दाखवलं. आणि त्यानंतर 1990 साली काँग्रेसनं शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. तेव्हा काँग्रेसला 141 जागा मिळाल्या. 1998च्या लोकसभा निवडणुकीवेळी देशभर काँग्रेसची पीछेहाट होत असताना महाराष्ट्रात शरद पवार यांनी काँग्रेसला नेतृत्व दिलं, नियोजन केलं आणि त्यातूनच काँग्रेसच्या 33, रिपब्लिकन पक्षाच्या 4 आणि शेका पक्षाची 1 अशा 38 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या. आणि त्यामुळे झक मारत काँग्रेसला पवारांकडे विरोधी पक्षनेतेपद द्यावं लागलं होतं. आणि पवारांच्या या ताकदीबद्दल बोलायचं की नाही? खरं तर शरद पवारच नाही तर कोणत्याही मोठ्या नेत्याची ताकद म्हणजे केवळ निवडणुकीतील यश आणि अपयशावर मोजणं अन्यायकारक ठरू शकतं. आणि या न्यायानं अमेठीतून पराभूत झाले म्हणून राहुल गांधींना टाकाऊ ठरवलं जाईल. शरद पवार यांना 3.5 जिल्ह्यांचं किंवा पश्चिम महाराष्ट्राचे नेते म्हणणाऱ्या लोकांनी थोडं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे बघावं. कोकण रेल्वेसाठी, मत्स्यशेतीच्या विकासासाठी, रत्नागिरीच्या औद्योगिक विकासासाठी शरद पवार यांनी काय केलंय हे दिसून येईल. मुंबईत BKCकडे बघावं, हिंजवडीच्या IT सेक्टरकडे बघावं, आदिवासी विकासाच्या धोरणांकडे बघावं किंवा विदर्भातल्या औद्योगिक विकासाकडे बघावं, सोलापूरच्या दुष्काळी भागात फुललेल्या डाळिंबाच्या बागांकडे बघावं आणि राज्याचे नेते म्हणून शरद पवार यांची विकासाची दृष्टी दिसेल. 17 वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या तेव्हा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी 3,750 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यामागे कृषी मंत्री असलेल्या शरद पवार यांचा आग्रह होता. पवारांची ताकद या निर्णायक प्रसंगाच्या माध्यमातून मोजायला हवी. सध्या कांद्याचा प्रश्न तीव्र बनलाय आणि सरकारनं निर्यातीवर शुल्क आकारलंय जेणेकरून निर्यात थांबावी. तर कांद्याचे दर खाली यावेत आणि ग्राहकांना फायदा व्हावा. पवारांच्या कृषी मंत्री पदाच्या काळात असे प्रसंग आले होते आणि लोकसभेत निर्यात बंदीची मागणी झाली होती. तेव्हा दर कितीही वाढले तरी निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आड येणार नाही अशी भूमिका शरद पवारांची होती. तर पवारांची ताकद इथे बघायला मिळते. पक्षातले
राज्यातले 80% आमदार हे भाजपसोबत जाण्याचा आग्रह करत राहिले तरी शरद पवार त्यांच्या आग्रहाला बळी पडले नाहीत। ही शरद पवार यांची ताकद आहे। खरं तर निवडणुकीच्या मैदानातली ताकद ही कुठल्या एका नेत्याची ताकद अजिबात नसते, तो सामूहिक शक्तीचा आविष्कार असतो। 15 वर्ष सत्तेच्या खुर्च्या उभवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी स्वतःच्या मतदारसंघाकडे ढुंकून पाहिलं नाही, स्वतः व्यतिरिक्त अन्य कुणाला निवडून आणायला हातभार कधीच लावला नाही। उलट आपल्या मतदारसंघात जे नेतृत्व आश्वासकपणे पुढे येत आहे त्याचं खच्चीकरण केलं। असे अनेक तरुण शिवसेनेसह अन्य पक्षात जाऊन आमदार झाले आहेत। अपवाद फक्त अजित पवारांचा। जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करतात, तर आजवर त्यांनी अनेक आमदारांना निवडणुकीत सर्वतोपरी मदत केली आहे आणि त्यामुळेच अनेक आमदार हे त्यांच्या सोबत आहेत। म्हणजे राष्ट्रवादीची ताकद होती ती काका पुतळ्याची। काकांच्या ताकदीला पुतळ्यांचा हातभार लागत होता। बाकीचा कोणीही स्वतः पलीकडे कधीच पाहिलं नाही आणि त्यामुळेच राष्ट्रवादीची पर्यायानं पवारांची ताकद मर्यादित राहिली। राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाही मंत्र्यांनी 5 मतदारसंघांची जबाबदारी घ्यावी असा आग्रह अजित पवार धरत होते, पण त्याचा कवडीचाही परिणाम होत नव्हता। जबाबदारी शरद पवारांच्या खांद्यावर असल्यामुळे आजवर निभावत होते। आता अजित पवार काही म्हणत असले तरी त्यांच्या गटाच्या मंत्रीच नव्हे तर आमदारांपुढेही स्वतःची जागा वाचवण्याचं आव्हान आहे, कारण प्रत्येकापुढे उमेदवार म्हणून शरद पवार असतील। पवारांची ताकद किती आहे त्याची खरी परीक्षा ही तेव्हाच होईल।